शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबेसर यांच्या जीवन संघर्षाची यशोगाथा। शिक्षण म्हणजे स्वतःच्या क्षमतेची ओळख। शिक्षण हा जीवन पुष्पाचा सुगंध आहे। जीवन विनेचे छेडलेले ते सप्त स्वर आहेत। इंद्रधनुष्यातील रंगाची तालबद्ध पावलांनी केलेली ती उधळण आहे। शिक्षण हा जीवनाचा श्वास आहे। नवे नवे शिक्षण हा जीवनाचा प्राण आहे, आत्मा आहे। याप्रमाणे ज्यांनी शिक्षणाला जीवनाचे सार सर्वस्व मानले, त्यांची कर्मभूमी ही प्राचीन अतिप्राचीन काळापासून ऋषी मुनींच्या तसेच साधू तपस्वी यांच्या पादस्पर्शाने वास्तव्याने घनघोर तपश्चर्येने कला सौंदर्य व सृष्टी सौंदर्य यांच्या सुरेख संगमाने पवित्र मंगल पुनीत बनलेली आणि विश्व संत महाराष्ट्र भूषण महान भगवत भक्त संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे परम सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज यांच्या समाधीने पवित्र झालेली ही ओतूरची भूमी आहे। या भूमीमध्ये महिलांसाठी शिक्षण, सर्वांसाठी शिक्षण हे ब्रीद वाक्य घेऊन या ध्येयाने प्रेरित होऊन संपूर्ण जीवन समर्पित करणारे शिवनेर भूषण शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबेसर, संस्थापक श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर यांच्या जीवन संघर्षाची ही थोडक्यात यशोगाथा आहे। शिक्षण हा त्यांना आपल्या जीवनाचा श्वास, प्राण व आत्मा वाटत होता। त्यासाठीच आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी वेचले होते। शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबेसर यांचा जन्म 2 सप्टेंबर 1947 साली झाला। राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे झाला। त्यांचे शिक्षण इंटर ST CCPED मुंबई येथे झाले। त्यांनी आपल्या विद्यार्थी दशेत विधानसभा निवडणुकीत सक्रिय सहभाग घेऊन आणि माळशेज रस्त्यासाठी विना आवटे यांचा प्रचार केला होता। येथेच त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली होती। त्यांनी प्रथम 1964 जुनी SSC झाल्यावर नोकरीसाठी मुंबईमधील रामनारायण झुंझुनवाला कॉलेज घाटकोपर येथे शिपाई म्हणून काही काळ नोकरी केली। कोणत्याही कामाची त्यांना कधीच लाज वाटत नसे। माणूस कामाने मोठा होतो ही त्यांची धारणा होती। त्यांनी कळबादेवी येथील पोस्टमनची नोकरी पुढील शिक्षण होईपर्यंत म्हणजे 1965 ते 1970 सालापर्यंत केली। मुंबईसारख्या महामायानगरीमध्ये मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या त्यांनी शिवसेनेत सक्रिय सहभाग घेतला होता। त्यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास लाभला होता। त्या काळात त्यांची मांडवी कोळीवाड्याचे विभाग प्रमुख म्हणूनही निवड झाली होती। आमदार माननीय DK राजर्षी यांच्यासाठी ठाणे विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। पुढे मुंबई सोडून 1970 साली माध्यमिक शिक्षकाची नोकरी करण्यास सुरुवात केली। माननीय नामदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली युवा काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पुणे जिल्ह्यात सक्रिय कामाला सुरुवात केली। या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्यांच्या राजकारणामधील प्रवेशाला सुरुवात झाली। त्यांना ओतूर येथे त्यांच्या वडिलांनी रासायनिक खते, कीटकनाशक, औषधे, बियाणे व सिमेंटचे दुकान सुरू करून दिले। याच काळामध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार माननीय श्रीकृष्ण तांबे झांबरसेठ यांच्यासाठी त्यांच्या निवडणुकीत प्रमुख म्हणून सहभाग घेतला। आमदार श्रीकृष्ण तांबे झांबरसेठ यांच्या अकाली निधनाने
झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये लता नानी तांबे यांना आमदार म्हणून निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांचा शुभ विवाह दिनांक 16 मे 1976 साली नीलमताई यांच्याशी झाला. सध्या त्या विघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नर आंबेगावच्या संचालिका आहे. शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे सर यांनी त्यांचे सासरे हरिभाऊ सेठ गुंजाळ यांच्या मदतीने केळीचा व्यापार देखील सुरू केला होता. त्यांच्या संसाराच्या वेलीवर पहिले फूल उमललेले माननीय श्री विशाल तांबे सर यांचा जन्म दिनांक 4 सप्टेंबर 1979 साली. सध्या ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत. तसेच आपल्या संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. स्वर्गीय विलासराव तांबे सर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे संचालक झाले. त्याच काळात त्यांनी स्टोन क्रशरचा नवीन व्यवसाय डुंबरवाडी येथे सुरू केला होता. तसेच नीलम टाइल्स फॅक्टरी डिंगोरे येथे सुरू केली होती. आमदार माननीय श्री वल्लभ सेठ बेनके यांना निवडून आणण्यासाठी 25 वर्ष स्वखर्चाने सहकार्य केले. याच दरम्यान येथे ओतूरच्या ग्रामविकास मंडळाचे संचालकपदी त्यांची निवड झाली. दिनांक 11 नोव्हेंबर 1988 साली त्यांना भीषण अपघात झाला. ते जवळजवळ 6 महिने संचेती हॉस्पिटलमध्ये दाखल होते. याच वेळी त्यांनी शिक्षकी पेशाचा राजीनामा देऊन महिला शिक्षणासारख्या सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा निश्चय त्यावेळी केला व महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण या ध्येयाने श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. ते संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त झाले. तर 9 ऑगस्ट 1990 साली पुणे जिल्ह्यातील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाची ओतूर येथे स्थापना केली. तिथेच शिक्षणापासून वंचित असलेल्या 150 मुलींसाठी मोफत वसतिगृह सुरू केले. तसेच मुलीसाठीचे ITI डुंबरवाडी येथे सुरू करून शैक्षणिक विकासाला चालना दिली. 11 ऑगस्ट 1993 साली कनिष्ठ महाविद्यालय विनानुदानित तत्वावर त्यांनी सुरू केले. तर 11 ऑगस्ट 1994 साली ADC-SSAA कॉम्प्युटरचा पदव्युत्तर हा अभ्यासक्रम सुरू केला. चैतन्य नगर धनकवडी पुणे येथे 1998 मध्ये BTEचं पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट सुरू केले. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक राजधानीत डुडुळगाव आळंदी जिल्हा पुणे येथे शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय विनानुदानित तत्वावर सुरू केले. शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे शैक्षणिक संकुलामध्ये ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी, रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय, राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय व आदित्य इंग्लिश स्कूल इत्यादी आता कार्यरत आहेत. डी फार्मसी कॉलेज डुंबरवाडी येथे 2003 साली सुरू करण्यात आली. बी फार्मसी कॉलेज डुंबरवाडी ओतूर मध्ये 2004 मध्ये सुरू केले. तर पुणे जिल्ह्यातील ते पहिले महिला महाविद्यालय विनानुदानित तत्वावर ओतूर येथे सुरू केले. मुलींसाठी D.Ed कॉलेज डुंबरवाडी येथे 2006 मध्ये सुरू करण्यात आले. मुलींसाठी B.Ed कॉलेज, मुलामुलींसाठी MBA कॉलेज 28 सप्टेंबर 2007 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचे भूमिपूजन केले. तसेच उत्तर पुणे जिल्ह्यातील पहिल्या इंजिनिअरिंग कॉलेजला 2008 मध्ये मान्यता मिळाली. याच वेळी मुलींसाठी M.Ed कॉलेज डुंबरवाडी येथे सुरू केले. तसेच 2009 मध्ये M फार्मसी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाला. त्याचबरोबर इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक कॉलेज देखील सुरू झाले.
हे सर्व करत असताना त्यांना जीवनामध्ये खूप मोठा संघर्ष करावा लागला होता. अनेक अडचणी निर्माण झाल्या, फार कष्ट करावे लागले होते. त्यांनी भूषवलेली पदे: एक संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर, 2 उपाध्यक्ष देवधर्म संस्था ओतूर, 3 राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पुणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य. फुटबॉल व बॅडमिंटन हे सरांचे आवडते खेळ होते. तसेच परदेशी प्रवास पूर्ण युरोप, रोम, इटली, बेल्जियम, हॉलंड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, इन्स्पॅक, लुसन, बार्सिलोना, स्वित्झर्लंड, ब्रुसेल, आमस्टरडॅम, पॅरिस, जपान, चीन, इस्रायल, पॅलेस्टाईन, नेपाळ इत्यादी देशातही त्यांनी प्रवास केला होता. समाजातील दीनदलितांचा उद्धार, ग्रामीण भागात महिला शिक्षण, स्वयंरोजगार निर्मिती, दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्याचे कार्य, अनेक मुलींचा शिक्षणाचा खर्च करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले. आदिवासी, भटक्या, विमुक्त, परित्यक्त महिला, मुस्लिम, दुर्बल घटकातील मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील सामाजिक कार्य करणाऱ्यांच्या प्रत्येक वर्षी सत्यशोधक समाजभूषण पुरस्काराने गौरव. जुन्नर तालुक्यातील सुपुत्रांनी केलेल्या विशेष समाजोपयोगी कार्याबद्दल त्यांना शिवनेर भूषण पुरस्काराने प्रतिवर्षी सन्मानित करण्यात येते. सन 1993 पासून आज तगायत या पुरस्कारांची ती परंपरा अखंडित कायम सुरू आहे. पुरस्कार जल ऑफ इंडिया, मणिभाई देसाई ट्रस्ट विद्यारत्न पुरस्कार त्यांच्या कार्यामुळे प्राप्त झाला. ऐतिहासिक स्थळांना भेटी देणं, छत्रपती शिवाजी महाराज, नेपोलियन बोनापार्ट, अब्राहम लिंकन, सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले यांचे वाङ्मय त्यांना वाचण्याची आवड होती. निर्व्यसनी राहून त्यांनी आपले वेगळेपण जपले. शिक्षणाचा तळागाळापर्यंत प्रसार हा एकच ध्यास त्यांनी आयुष्यभर घेतला होता. आपल्या जीवनातील प्रभावाविषयी ते स्वतः म्हणत असत, गरिबीतही स्वाभिमानाने जगायला शिकवणारी माझी आई वेगळीच होती. चांगल्याच्या जोड्याजवळ बस, परंतु वाईटांच्या मांडीजवळ बसू नकोस. जीवनाचे हे बाळगोत तत्वज्ञान बालमनावर बिंबवले. मामा रामचंद्र पाटील आवटी, चुलते श्रीकृष्ण तांबे झांबरसेठ यांच्या विचारांचे संस्कार बालपणापासून त्यांच्या मनावर झाले. आदरणीय लोकनेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रेरणेतून ग्रामीण भागात महिला शिक्षण व तांत्रिक शिक्षणाची गंगा सत्तेत नसताना किंवा कोणत्याही पदावर नसताना आणि कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आणू शकले याचे समाधान वाटते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा बिलू गेला गगनावरी. मोगरा फुलला, फुले विचिताची बहारू कळीयासी आला. संस्थेच्या या छोट्याशा बीजाचे आता विशाल अशा वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. याचा आम्हा सर्वांना मनापासून अभिमान आहे. या विचाराचा वसा आणि वारसा माननीय श्री विशाल तांबे, माननीय श्री वैभव तांबे हे त्यांची वाढ व संवर्धन करीत आहेत. तसेच माननीय श्री मयूर धमाले सर यांचा सहयोग त्यांना मिळत आहे. शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे यांच्या पवित्र स्मृतीस व त्यांच्या कार्यकर्तृत्वास पुन्हा एकदा मला मनापासून अभिवादन करावेसे वाटते. जुन्नर तालुका मित्रमंडळ पुणे यांची ही पर्यटन दिनदर्शिका आणि त्या निमित्ताने मी हे त्यांच्यावर दिलेला हा एक छोटासा लेख या निमित्ताने याच वर्षी मलाही आचार्य श्री पुरस्काराने
संस्थेने सन्मानित केलेलं आहे आणि त्यामुळे माझ्या अंगातही हजारो हत्तींचं बळ आलेलं आहे. माझ्या या विनम्रपणे केलेल्या कामाला, निष्ठेने केलेल्या कामाला, जसं गीतेने म्हटलेलं आहे की कर्मण्यवाधिका असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भूर माते संगस्त्व कर्मणी. हे अर्जुना, तू कर्म करत राहा, फलाची अपेक्षा करू नकोस. त्याप्रमाणे संस्थेची केलेली जवळजवळ 12 वर्षे प्रभारी प्राचार्य म्हणून आणि जवळजवळ 20 वर्ष प्राध्यापक म्हणून, अध्यापक म्हणून या ठिकाणी केलेलं काम संस्थेने या पुरस्काराच्या रूपाने, आचार्यश्री पुरस्काराच्या रूपाने मला हे एक आशीर्वाद रूपी दिनं दिलेलं आहे. आणि म्हणून यापुढे संस्थेच्या कीर्तीचा, महाविद्यालयाच्या कीर्तीचा हा कळस उंच उंच अंबरात जाण्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ किंवा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आमच्या महाविद्यालयाला, आमच्या NSSच्या युनिटला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून पुरस्कार मिळाला. आणि त्यामुळे शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे सर यांच्या युनिटमधील आमच्या शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयाला हा संस्थेने पुरस्कार देऊन आम्हा सर्वांना उपकृत केलेला आहे. तेव्हा हा पुरस्कार माझे सर्व सहकारी प्राध्यापक मी त्यांना आणि संस्थेला अर्पण करतो. शेवटी ईश्वरानेच हे निर्माण केले, शेवटी ईश्वराच्याच पायावर पाहावे ही भूमिका या ठिकाणी मी घेतो. मला हा पुरस्कार दिल्याबद्दल पुन्हा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनापासून ऋण व्यक्त करतो आणि थांबतो.